तर बायको, मी तुला आज आहे ना भारत आणि इंग्लंडचा दडलेला इतिहास सांगणार आहे. ठीक आहे. भारत आधी एकदम श्रीमंत देश, सोने की चिड्या म्हणला जायचं. मग हे काय झालं, मग बाहेरची व्यापारी लोक आपल्या इथे यायला लागले. मग इंग्लंडमधले लोक आपल्या इथं भारतात आले आणि हळूहळू इथं कच्चा माल आणला. आणि हा कच्चा माल त्यांनी एकत्रित केला. ठीक आहे. हा कच्चा माल जो आहे आता ह्याला पक्क करायचं आहे. मग पक्क करायचं कसं, म्हणजे हा माल इंग्लंडमध्ये नेला आणि इंग्लंडमध्ये नेऊन त्याला पक्का केला. बरं, मला आता पक्का केलेला माल विकायचा आहे, हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे. मग हा पक्का माल त्यांनी कुठं आणला, भारतात आणला. आणि भारतात ठिकठिकाणी त्यांनी उद्योग स्थापन केले. हाचा भाव लावला. 100ची वस्तू 200ला 300ला म्हणेल तेवढा भाव. मग यामुळं स्थानिकांनी त्यांना विरोध केला. आणि स्थानिकांमध्ये आणि त्यांच्यात रोज चोळामोळ. आणि इंग्रजांकडे शस्त्र होतेच. आणि त्यांनी मग धाड घातल्या गोळ्या. आपले नागरिक मेले. काय तर करायचं काय, आपले तर सगळं तणावीचं वातावरण. या संकटातनं बाहेर कसं पडायचं. मग आपले सगळे लोक एकत्रित आले आणि त्यांनी एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेत पांढरा शर्ट आणि पिवळी पॅन्ट असे कपडे घातलेले लोक होते. मग या संघटनेने इंग्लंड सोबत रोज चोळामोळ. आणि इंग्रजांकडे तर शस्त्रक्रिया होतेच. मग त्यांनी परत धाड गोळ्या घातल्या. आपले क्रांतिकारी शहीद झाले. वातावरण परत तंग. मग आता करायचं काय, इंग्लंडला पण कळलं आता करायचं काय. रोज परत चोळामोळ चालू झाली. आणि परत इंग्रजांनी धाड गोळ्या घातल्या. मग रोज तेच चोळामोळ धाड. मग करायचं काय. शेवटी बैठक बसली. बैठकीमध्ये निवडक लोक होते. निवडक लोकांच्या बैठकीमध्ये त्यांनी भारताला स्वतंत्र केली आणि पाकिस्तानची घाण फेकून दिली. आणि शेवटी भारत स्वतंत्र झाला.